सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो। आजचा जो कार्यक्रम इथे जगदीश वांदिले सरनी जे आयोजित केलेला आहे टीचर डे निमित्त, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्वेताताई नगराळे, तसेच या अकॅडमीचे अध्यक्ष माननीय जगदीश वांदिले सर, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुशीलजी घोडे व समोर बसलेले पूर्ण विद्यार्थीगण। आज जो टीचर डे निमित्त जे वांदिले सरनी जे इथे जो प्रोग्राम ठेवलेला आहे, विद्यार्थी कसा घडला पाहिजे, नवीन मुलं दरवर्षी इंग्लिश स्पीकिंगला कसे आले पाहिजे याच्याबद्दल त्यांच्या 23 वर्षापासून या स्पीकिंगचा अनुभव आहे। 23 वर्षा 2002 पासून गुरुजी सुरुवात झाली ना, 2002 पासून त्यांनी स्पीकिंगची सुरुवात केलेली आहे। हे स्पीकिंग चालू करण्यासाठी त्यांनी अनेक मेहनत करावी लागली त्यांना, की छोटे अगोदर 5 लोकांची 10 लोकांची अशी स्पीकिंग घेत गेली। आज त्यांचा एवढा मोठा प्रोग्राम झालेला आहे का अख्खा महाराष्ट्र नाही पूर्ण देशात त्यांचे स्पीकिंगचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि लोक ऑनलाईनसुद्धा पाहतात। त्याच्यातून अनेक विद्यार्थी घडून राहिलेले आहेत। आज वांदिले सरनी अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे। सामाजिक क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये भी त्यांनी आपलं नाव मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे। त्याच्यानंतर जे त्यांनी जो स्पीकिंगचा जो कोर्स आहे हे आपण अगर मोठमोठ्या शहरामध्ये गेलो, नागपूर झालं, मुंबई झालं, पुणे झालं, या कोर्सचे कमीत कमी 40,000 रुपये घेतले जाते। पण त्यांनी आपल्या इथे आपल्या जिल्ह्याच्या हिशोबाने, तहसीलच्या हिशोबाने एकदम मोजक्या दरामध्ये अनेक विद्यार्थी फक्त 7,000 रुपये घेतात म्हणजे 7,500 मेंबरशिप कार्ड आणि लाईफ टाईम म्हणजे कमीत कमी 7 वर्ष तो तुम्हाला सेवा देत आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा एक अभिमान केला पाहिजे ना, जोरदार त्यांचं स्वागत केलं पाहिजे। माझी एकच अपेक्षा आहे की आता मी जे तुमच्या सर्व लोकांची जे स्पीकिंग पाहिलेली आहे, तुम्ही अनेक विषयावर बोललेले आहे, त्याच्यामध्ये जे आज वांदिले सरजींनी जे 3 मॉनिटर नेमलेले आहे, थोडे एक खंत वाटली त्याच्यामध्ये की ते मॉनिटर फक्त लेडीज आहे, महिला झालेले आहे, पुरुष वर्ग नाही बनू शकले। याच्यामध्ये का विषय आहे व हे तुम्ही सांगायला पाहिजे। म्हणजे जसं आता गुरुजींनी जे 3 मॉनिटर नेमले आहे ते 3ही महिला आहेत, म्हणजे मुली आहे, आणि पुरुषचे पण वर्ग तेवढेच आज महिला जेवढे आहे तेवढे पुरुष पण आहे, पण त्याच्यात पुरुष हे नाही होऊ शकले। याचा अर्थ कुठंतरी आपण कमी पडून राहिलेलो आहोत। तर गुरुजी तुम्हाला शिकवत आहे त्याच्याकडे तुमचं कुठंतरी दुर्लक्ष होत आहे आणि तुम्ही नेट त्या कोर्सकडे बरोबर केंद्रित नाही करून राहिले, म्हणून तुम्ही कुठंतरी हे होऊन राहिलेलं आहे। पण येणाऱ्या पुढच्या टीचर डे कार्यक्रमाला जास्तीत जास्त मॉनिटर जेवढे महिला बनल्या, मुली बनलेल्या आहेत तेवढे पुरुष आणि मुलं राहिले पाहिजे, एवढीच मी अपेक्षा करतो। आणि दुसरा आमचा एक प्रोग्राम आहे वृक्षारोपणचा, तिकडे आम्हाला जायचं आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वांदिले गुरुजी